नमस्कार मित्रांनो. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्याने स्वतःला शांतपणे घडवलं, त्याच वृश्चिक राशीच्या आयुष्यात आता भाग्याची दारं उघडायला सुरुवात होणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट कायम बोलली जाते, ही माणसं मोठ्यानी बोलत नाही, पण मोठं काही निश्चितपणे करून दाखवतात. ही लोकांसारखी रोज स्वतःबद्दलच्या घोषणा करत फिरत नाही, शांतपणे काम करतात, ध्येय ठरवतात आणि एकदा का मनाने काही ठरवलं तर त्याकरता स्वतःचं सर्वस्व पणाला लावतात. पण गेल्या काही महिन्यामध्ये तुमच्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल की मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे, जिद्द आहे, पण परिणाम मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नाहीये. काही कामं शेवटच्या टप्प्यावर अडकली, काही लोकांनी साथ दिली नाही, काही ठिकाणी वेळ तुमच्या बाजूने नव्हती आणि काही वेळा स्वतःलाच प्रश्न पडला असेल, एवढं सगळं करतो आहे तरी गोष्टी माझ्यासाठी का होत नाहीयेत. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा सर्वात मोठा गुण म्हणजे हिरास हार कधी मानत नाही, पण ती एक गोष्ट मात्र मनात ठेवते. तिला फक्त प्रयत्न नको असतात, तिला परिणामही हवे असतात. आणि म्हणूनच जून 2026 हा महिना वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या महिन्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे गुरु ग्रह हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये 2 जूनला प्रवेश करणार आहे. आणि पुढचं जवळजवळ वर्षभर हा तुमच्या भाग्यस्थानामध्येच भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे. वृश्चिक राशीसाठी हा गुरु फक्त भाग्य नाही आणणार, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलवणारा ठरणार आहे. बाकीचे ग्रह सुद्धा थोडीफार तुमची परीक्षा घेणारच आहेत. अजून काही गोष्टी अजूनही तुम्हाला प्रयत्न करून पूर्ण कराव्या लागतील. पण आता परिस्थिती पूर्वीसारखी विरोधात राहणार नाही. आता तुमच्या आयुष्यात अशी काही नशिबाची दारं उघडतील, ज्याचा अंदाज कदाचित तुम्हाला नसेल. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये धावपळ थोडी वाढणार आहे, काम वाढणार आहे, जबाबदाऱ्या वाढणार आहेत. लोक तुमच्यावर विसंबून राहतील आणि साहजिकच तुमची ऊर्जा सुद्धा जास्त खर्च होईल. तुमची रास तशी मेहनती आहे, कामाच्या बाबतीत मागे हटणारी निश्चितच नाही. काही वेळा तर स्वतःच्या मर्यादेपेक्षा जास्त काम करून दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून या महिन्यामध्ये थोडासा थकवा जाणवू शकतो. झोप, आराम आणि शरीराचे जे काही संकेत मिळतील त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. पण काळजी करू नका, आरोग्याच्या संदर्भातले मोठे त्रास तुम्हाला दिसणार नाही. उलट तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा आणि कामाचा उरक हे सगळं अगदी मजबूत दिसणार आहे. तुमचे अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक ठरतील. महत्वाची कामं पूर्ण होतील. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा महिना गेल्या काही महिन्यांपेक्षा खूपच उत्तम असणार आहे. जुनी येणी परत येऊ शकतात, अडकलेले पैसे मिळू शकतात, आधी केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. काही लोकांना आर्थिक स्थिरता जाणवेल, काही लोकांना नवीन उत्पन्नाचे मार्ग दिसू लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसांनी तुम्हाला असं वाटेल की आत्ता काही गोष्टी नियंत्रणात येत आहे. आता जीवनाला काही दिशा मिळत आहे. जर नवीन कामं, नवीन व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन सुरुवात करायची असेल तरी हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तुमचे निर्णय बऱ्याच वेळेस अचूक ठरतील. घर आणि गृहसौख्याच्या बाबतीत हा महिना समाधान देणारा राहील. घरामध्ये मन रमायला लागेल, घरातील व्यक्तींशी सुसंवाद वाढेल, एकत्र वेळ घालवणं, कुटुंबाकडे लक्ष देणं या गोष्टी वाढतील. वृश्चिक राशी बाहेरून खूपच मजबूत असते, पण आतून तिला स्वतःची माणसं जास्त महत्वाची असतात, त्यांच्या ते जवळही असतात. आणि या महिन्यामध्ये हे जरूर जाणवेल. रिलेशनशिपच्या बाबतीत नात्यामध्ये उबदारपणा राहील, समजूतदारपणा वाढेल, एकत्र वेळ मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संशय वाढू देऊ नका. कारण वृश्चिक राशीचा हा थोडा अवगुण आहे, काही वेळेस दोषही. म्हणजे मनात खूप काही साठवून ठेवलं जातं. त्यामुळे थोडा संवाद ठेवा
ते तुमच्यासाठी उपयोगी राहील. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. विशेषतः विश्रांती आणि नियमित काळजी याकडे लक्ष द्या. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अतिशय उत्तम असेल. एकाग्रता वाढेल, ध्येय स्पष्ट दिसेल आणि मेहनतीचे परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना थोडासा ताणतणावाचा जाणू शकतो. छोट्या कारणावर मतभेद, वाद, मनामध्ये राग धरून ठेवणं किंवा मला समजून घेतलं जात नाही अशी भावना काही जण अनुभवू शकतात. पण हे काही कायमस्वरूपी राहणार नाही. हा काळ खरं तर समजून घेण्याचा आहे, जिंकण्याचा नाही. वाद जिंकला आणि नातं हरलं तर त्याचा उपयोग काय? म्हणून थोडा संयम ठेवा. जे तुमचं करिअर किंवा कार्यक्षेत्र आहे तिथे मात्र खूप सुंदर तुम्हाला संधी मिळणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल. महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आयुष्याला नवीन दिशा मिळेल. काही संधी अशा येतील ज्या पुढच्या अनेक वर्षासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. त्यासाठी तयार राहा. कारण हा काळ फक्त काम करण्याचा नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा आहे. पण या संपूर्ण महिन्यामध्ये एक गोष्ट वारंवार लक्षात ठेवा. प्रलोभनाच्या मागे मात्र लागू नका. जिथे खूप सारा फायदा पटकन मिळतो आहे, तिथे दोनदा विचार करा. कारण अशा वेळेस नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. दिनांक 15 आणि 29 या 2 तारखांना मोठे निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, मोठे व्यवहार यापासून थोडंसं दूर राहा. लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. अर्थात तो तुमचा स्वभाव सुद्धा आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं किंवा अंदाज चुकणं असे काही अनुभव येऊ शकतात. बाकी एक गोष्ट मात्र निश्चित की जून 2026 हा वृश्चिक राशीसाठी शेवट मात्र नक्कीच नाही, तर नव्या युगाची सुरुवात आहे. भविष्य तुमच्यासाठी उज्ज्वल आहे. फक्त एक गोष्ट करा, स्वतःहून चुका मात्र करू नका, कारण वेळ तुमच्या बाजूने काम करायला लागलेली आहे. हे नक्की लक्षात ठेवा. महिन्याच्या शेवटी कदाचित तुम्ही स्वतःला एक गोष्ट नक्की सांगाल, मी थांबलो नव्हतो, पण मी योग्य वेळेची, योग्य संधीची वाट पाहत होतो. धन्यवाद.